नमस्कार. लातूरचे ब्लॉग्स नवरात्र उत्सव विशेष सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत आर्यवैश्य समाजाची कुलस्वामिनी असणाऱ्या वासवी कन्यका परमेश्वरी मातेच्या मंदिरात. या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मंदिराचे विश्वस्त श्री सुनील बच्चेवार यांच्याकडून. नमस्कार. आपलं स्वागत आहे लातूरचे ब्लॉग्स नवरात्र उत्सव विशेष सिरीजमध्ये. या मंदिराचा इतिहास किती जुना आहे? ती साधारणतः 1986 साली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. इथं आमच्या पूर्वजांनी केली आहे. त्यावेळेस आम्ही तर ॲक्च्युलीमध्ये त्यावेळेस खूप लहान होतो. त्या काळामध्ये आमच्या इथं रामचंद्र अप्पाजी अंकुलवार यांनी या मंदिराला जागा दान दिलेली आहे आणि पुरुषोत्तम गजानन कोटलवार यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि ही मूर्ती संगमरवरी आहे. आणि आमचं तसं जर मूळ समाजाचं मूळ जर पाहिलं तर ईस्ट गोदावरी म्हणजे राजमंद्री, काकीनाडा, खम्मम, राजमंद्री, इथं पेनगोंडा हे आमचं मूळ आमच्या वासवी मातेचं तिथं मूळ मंदिर आहे. आणि त्या मंदिराला साधारणतः कमीत कमी 102 खांबाचं मंदिर आहे. आणि आमची जी गोत्रावळी आहे ती मुळामध्ये अंदाजे 500 गोत्र होते. त्यामध्ये जी महत्त्वाचे गोत्र आहेत आमच्या जातीमध्ये सध्या कोमटी समाजामध्ये, आर्यवैश्य कोमटी समाजामध्ये असलेले ते 102 आहेत. त्या 102 गोत्राच्या नावाने ती 102 गोत्राच्या खांबाचं मंदिर आहे. आणि आमचा जर तसा इतिहास पाहिला तर त्या प्रत्येक खांबावर चारी साईडनं म्हणजे एका खांबाला 4 बाजू असतात. प्रत्येक गोत्राची वंशावळी आहे असा आमचा वासवी मातेचा इतिहास आहे. तर वासवी मातेला कन्यका माता, वासवी माता असं शब्दवलं जातं. ही कुमारिका आहे आणि साऱ्या विश्वाची विश्वजननी आहे आणि आमचं आराध्य दैवत आहे. या मंदिराशी संबंधित कोणत्या कथा किंवा आख्यायिका प्रचलित आहेत? आता आमचं इथं दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये नवरात्र उत्सवासोबत विविध एक सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम तर इथं आपण दरवर्षी राबवतोच. त्यासोबत आमचा मुळातला जर विचार केला तर 63 वर्षापासून आमची हस्तलिखित जी वासवी मातेचं इथं जे पुराण आहे त्याचं इथं पोथी वाचन केलं जातं. आणि त्यामध्ये आमच्या आर्यवैश्य कोमटी समाजाची उत्पत्ती कशी झाली, गोत्रावळी कशी आहे, वंशपरंपरागत संस्कृती, सनातन धर्मातला आपले जे काही रीतिरिवाज, ही जे सगळा ही पोथीमध्ये हा सगळा इतिहास इथं सांगितला जातो. ह्या पोथीचं वैशिष्ट्य असं आहे की ही प्रिंटेड किंवा अशी छापलेली पोथी नाही. हिचा एक इतिहास आहे की ती हस्तलिखितच आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याला कुठला प्रयत्न केलेला नाही. ते ॲज इट इज आम्ही त्याचं ती समाजाची संस्कृती जोपासलेली आहे. आणि त्या पोथीचं महात्म्य एवढं पॉवरफुल आहे की तसा विचार केला तर आर्यवैश्य कोमटी समाज हा आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर एकदम पॉवरफुल आहे. कारण त्याच्या मागे आमच्या वासवी मातेची फार मोठी प्रचंड शक्ती आहे माझ्या समाजाच्या मागे. येथे नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो? तसा विचार केला तर नवरात्र उत्सवाचं महत्त्व आमच्या सगळ्यात आधी पोथीला आहे. तसं आम्ही इथं आमची जरी आपल्या घटस्थापने दिवशीपासून आमचं कोजागिरी पौर्णिमेपासून इथं दैनंदिन कार्यक्रम असतात. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, महिलांचे कार्यक्रम आहेत, कुंकुम अर्चना आहे. महिला पण काही विविध ॲक्टिव्हिटीज सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जसं आता वातावरणानुसार निगडीत असलेल्या स्पर्धा, छोटे छोटे कार्यक्रम, महिलांचे कुंकुम अर्चना, इथलं सुप्त वाचन, महिलांचे विविध कार्यक्रम असतात. तसं पुरुषांचा जर विचार केला तर इथं सगळ्यात मोठा त्यांचा रोल असा आहे की ही पोथी जी आमची 63 वर्षापासून चालू आहे की त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या आर्यवैश्य समाज बांधवाचा तन मन धनाचा वाटा आहे आणि ती अखंड सेवा चालू आहे. नवरात्रात येथे कोणते विशेष धार्मिक कार्यक्रम होतात? आता परिस्थिती तशी पाहिली तर आता एक भजन संध्याचे वगैरे कार्यक्रम घेतलेले आहेत आम्ही मागील काळामध्ये. आणि शेवटी समाप्तीच्या वेळेस महाप्रसाद आणि आरतीचं फार महत्त्व आहे आमच्या इथं. आणि त्यानंतर कोजागिरीला विविध कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे दांडिया, फॅन्सी ड्रेस स्पर्धा. तसं धार्मिक कार्यक्रम म्हणलं तर आमचा मूळ उद्देश आमचा पोथीचा आहे की आम्ही ती पोथीचा कार्यक्रम टाळून दुसरं काहीच करू शकत नाही. तर कोरोनाच्या काळामध्ये आम्ही गोरगरीब समाज बांधवाला राशन म्हणा, आर्थिक मदत म्हणा, दवाखाना, हॉस्पिटलायझेशन म्हणा, अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या समाजाच्या कॉन्ट्रीब्युशनमधून आम्ही गोरगरीब समाज बांधवांना फार मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. एज्युकेशन फंड आहेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत केलेली आहे. कुणी अनाथ आहेत, कुणी विधुर आहेत, कुणी अपंग आहेत. आपण मंदिरच्या परीनं जसं मंदिरचा आर्थिक व्यवहार आहे किंवा जी काही बाजू आहे आर्थिक, त्या पद्धतीनं आम्ही आवश्यक ती मदत गोरगरीब समाज बांधवाला मंदिरतर्फे केलेली आहे. येथे देवीच्या आरती किंवा भजनी मंडळाची काही खास वैशिष्ट्ये आहेत का? तसं आमचं मंदिरचं आर्यवैश्य महिला मंडळाचं भजनी मंडळ आहे.
ते दैनंदिन आपल्या इथल्या इव्हेंट प्रमाणे सणासुदीनुसार ते भजनाचं वगैरे कार्यक्रम घेत असतात. स्थानिकांसाठी या देवीचं महत्त्व काय आहे? आता तसा विचार जर केला तर हे आर्यवैश्य कोमटी समाजाचं मंदिर आहे म्हणून ख्याती यायची बाजारात. पण 18 पगड जातीसाठी मंदिर खुलं आहे. आता या मंदिरमध्ये वासवी मातेची आमची आराध्यदेवता वासवी माता आहे, वासवी कन्याका माता. त्यानंतर वारकरी संप्रदायाचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आमचं तसा कुलदैवत म्हणलं तर संगमेश्वर बिदर बालाजी असलं तरी इथं नगरेश्वर मंदिराचं महादेवाची मूर्ती आहे. तरी तसा विचार केला तर सर्व जाती धर्माचे लोक इथं येऊन मंदिरमध्ये दर्शन आणि इथल्या पूजामध्ये भाग घेत असतात. मंदिराची देखभाल कशी केली जाते? इथं समाज बांधवामधून जर आर्थिक गोष्ट जर विचार केला तर प्रत्येकाच्या स्पॉन्सरशिपमधूनच इथं मंदिरचा उदरनिर्वाह चालतो. आणि तसा विचार केला तर आता सध्याच्याला करंटमध्ये मंदिर जीर्णोद्धारासाठी तयार आहे. का तर आता एक 60-65 वर्षानंतर मंदिर असं हेमाडपंथी जरी नसलं का तर एकदम गजबजलेल्या ठिकाणी असल्यामुळं इथं ही मंदिरची स्थापना ही आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. काही फार जुनी नाही, पण 1965च्या आसपास. तरी पण या विषय जर विचार केला तर 70-75 वर्षाखालचं हे मंदिर आहे. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आमचा समाज बांधवाचा सध्याच्याला भविष्यामध्ये प्रोजेक्ट आहे आमचा फार मोठा हा. लहान मुलं आणि तरुण पिढी देवीच्या पूजेत कशी सहभागी होतात? आता तंत्रज्ञानाचा जर विषय केला तर धार्मिक कार्याविषयी जर नवयुगाचं जर इन्व्हॉल्व बघायचं म्हणलं तर आमच्या इथे एक वासवी माता जयंती म्हणून साजरी केली जाते. आपण त्या जयंतीमध्ये आमच्या समाजाचा व इतर समाजाचा युवकांचा आणि बालगोपाळांचा फार मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. त्या ठिकाणी आम्ही तर त्यांच्या पाठीशी असतोच. आम्ही तर प्रत्येक ठिकाणी तयार आहेत काम करायला. पण नवयुवकांचा आणि म्हणजे लहान मुला मुलींचा सहभाग त्या जयंतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मी बघितलेला आहे. भविष्यात या मंदिरासाठी कोणती योजना किंवा उपक्रम राबवले जाणार आहेत? आता ही गजबलेल्या ठिकाणी ही जी एकदम शहराच्या हार्ट ऑफ सिटी म्हणजे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं इथं जागेच्या अडचणी खूप आहेत, पार्किंगच्या जागेच्या. त्यामुळे इथं फक्त मूर्ती आणि मूर्तीचं पूजन आणि छोटे मोठे कार्यक्रम एवढाच इथं ही प्रोजेक्ट आहे सध्याच्याला. पण भविष्यामध्ये आमचं जे अंबाजोगाईला जो मोठा प्रोजेक्ट होणार आहे त्या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन तिथं करू शकतो. आणि ती मोठी आमच्या मंदिरची उत्पन्नाची बाजू आहे. त्याच्यामधून उत्पन्न जर मिळालं तर आवश्यक आम्ही या मंदिरासाठी ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब समाज बांधवासाठी आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या गोरगरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही स्कीम राबविण्याच्या प्लॅनमध्ये आहेत. धन्यवाद. दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहे. जय वासवी.